बाप्पांचं आगमन झाल्यापासून सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। नागपुरातल्या अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांनी बाप्पांचे भव्य असे मंडप उभारले आहेत। याच उलट रस्त्याच्या अगदी मधोमध उड्डाण पुलाचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवर बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे। बांधकामात असलेल्या कामगारांनी मोठ्या भक्तिभावानं उपलब्ध संसाधनांच्या सहाय्यानं बाप्पांच्या मंडपाला एक आगळं-वेगळं मात्र मनमोहक रूप दिलं आहे। राज्यभरात गणेशोत्सव साजरा केला जातोय। ठिकठिकाणी विविध गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। मात्र नागपूर शहरातील एक गणेश मंडप सध्या शहरवासियांचं लक्ष वेधून घेतोय। गणेशाची मूर्ती रस्त्याच्या मधोमध आहे। विशेष म्हणजे छोट्या मंडपात असलेल्या या गणेशाची प्रतिष्ठापना कोणत्याही सार्वजनिक मंडळाने केली नसून बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांनी केली आहे। रेशमबाग चौक ते जगनाळे चौकाला जोडणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी इथं श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे। ये हमारे ऑफिस से ही चलता हुआ आ रहा है। अच्छा। हमारे ऑफिस में भी है और हम हर जगह ही बनाते हैं। जहाँ भी काम हमारा रहता है वहाँ। या बांधकाम स्थळी काम करणाऱ्या शेकडो मजुरांनी आपापसात वर्गणी गोळा करून बाप्पांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। ते देशात विविध ठिकाणी काम करतात आणि तिथं गणेशोत्सवादरम्यान ते याच पद्धतीनं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात। हे कामगार केवळ मूर्तीची प्रतिष्ठापनाच करत नाहीत तर 11 दिवस पूर्ण विधी पार पाडतात। जरी बांधकामाच्या ठिकाणी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी इतर कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे या मंडपाला सुद्धा सुरेख स्वरूप देण्यात आलंय। विशेष बाब म्हणजे तयार करण्यात आलेल्या मंडपात केवळ बांधकामासाठी लागणारे साहित्यच वापरण्यात आले आहे। लोखंडी व टीनपत्रे वापरून हा मंडप तयार करण्यात आला आहे। सध्या नागपुरात ठिकठिकाणी अनेक प्रकारची बांधकामे सुरू आहेत। मात्र या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना या बांधकामामुळे अडचणी तर येतच आहेत, सोबतच बाप्पांच्या दर्शनाचा लाभही मिळतोय।